जय शंभूराजा मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। जसं की मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ केलता त्याच साइड व्हॉट्सअपवर एक अपडेट आहे, ते अपकमिंग आहे। म्हणजे की तुम्ही व्हॉट्सअपवर कोणताही स्टेटस ठेवल्यानंतर तो डायरेक्ट आहे तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीला सुद्धा तो अप्लाय होणार आहे। त्यासाठी एक सेटिंग आहे, म्हणजे जी की मी ते मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं कोणतं सेटिंग होतं, सगळं काय सांगितलं होतं। पण तेव्हा ते अपडेट आहे ते बऱ्याचशा जणांना भेटलं होतं आणि आता सुद्धा हे अपडेट बऱ्याचशा जणांना भेटलं नसणार आहे, कारण की हे बीटा टेस्टिंगमध्ये आलं आहे आणि ऑलरेडी माझ्यापर्यंत आलं, त्यामुळे मी व्हिडिओ केलेला होता। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ एकदा नक्की पहा। त्या संपूर्ण डिटेल्समध्ये सांगितलं कशा पद्धतीतून कोणता ऑप्शन आहे, काय सगळं काय सांगणार आहे। जसे कोणाचा बर्थडे असेल आणि समजा तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा ते स्टेटस ठेवायचं असेल, इंस्टाग्रामला सुद्धा जर ठेवायचा असेल तर तुम्हाला सांगतो तुम्हाला फक्त व्हॉट्सअपचा जो की स्टेटस आहे तोच ठेवायचा आहे। डायरेक्ट आहे तुमच्या इंस्टाग्रामला सुद्धा तो अप्लाय होणार आहे। कशा पद्धतीतून काय सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगणार, कसा ऑप्शन ऑन करायचा, कुठे ऑप्शन आहे, सगळं काय तुम्हाला ते डिटेल्समध्ये भेटून जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे जे की अपडेट आहे 3 आठवड्यापूर्वीच मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यात तुम्हाला मी सांगितलं होतं हे अपडेट अपकमिंग आहे, म्हणजे हे बरेचशा जणांना भेटलेलं आहे, बरेचशा जणांना भेटलं नाही। आता हे तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तर बीटा अपडेटमध्ये सर्वांना हे भेटलेलं आहे। जसं की तुम्हाला सांगतो काय करायचं, आपल्या चॅनलवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला इथे बघू शकता व्हॉट्सअप स्टेटस ऑन इंस्टाग्राम अपडेट 2025 अशा पद्धतीने मी टायटल आणि थंबनेल तुम्हाला दिसत असेल। हे जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो, त्या व्हिडिओमध्ये कोणासाठी हे अपडेट चांगला संपूर्ण डिटेल्समध्ये मी माहिती दिली आहे आणि त्यात तुम्हाला सांगितलं हे अपडेट्स कोणाला भेटलं होतं कोणाला नाही। तेव्हा मला हे अपडेट भेटलं नव्हतं, पण आता हे ऑलरेडी येते हे आपल्याला अपडेट्स भेटलं। जसं की आता हे जे तुम्हाला दिसत असेल बघू शकता थंबनेल जे की टायटल तुम्हाला हे दिसत असेल, हाच व्हिडिओ मी केला 3 आठवड्यापूर्वी। हा ज्यांनी पाहिलं असेल त्यांना समजलं असेल, एकदा नक्की पाहून घ्या। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तर काय करायचं, हे अपडेटसाठी प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचा आणि सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे अपडेट बरेचशा जणांना भेटले असेल। जर तुम्ही बीटा जॉईन असाल तरच भेटू शकतं आणि बरेचशा जणांना भेटलं सुद्धा नसेल। एकदा तुम्हाला काय करायचं, सर्च बारमध्ये जायचं आणि इथून व्हॉट्सअप असेल, सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप अपडेट करून घ्यायचा आहे। जसं की आता बघू शकता इथून व्हॉट्सअप आहे, ते माझं इथून बघू शकता बीटा असल्यामुळे इथून मी ऑलरेडी अपडेट करून घेतला आहे। त्यानंतर काय करायचं, व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर स्टेटसमध्ये जायचं आहे। स्टेटसमध्ये गेल्यानंतर आता बघू शकता इथे 3 लाईन्स तुम्हाला दिसत असतील, ओके। या 3 लाईन्सवर क्लिक करून घ्या। त्यानंतर येथे तुम्हाला स्टेटस प्रायव्हसीचा ऑप्शन भेटतो बघू शकता 2 नंबरचा। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पहिले कसं होतं फेसबुक स्टोरी, आता काय झालं आहे इंस्टाग्राम स्टोरीचा ऑप्शन तुम्हाला येथे भेटत आहे। 2 नंबरचा हा ऑप्शन आहे, म्हणजे की आता तुम्ही व्हॉट्सअपला कोणाचा बर्थडे असेल, समजा तुम्हाला काय करायचं असेल याचा जी काय व्हॉट्सअपला सुद्धा स्टेटस ठेवायचा आणि तुम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा ठेवायचा असेल, फक्त ह्या सेटिंगला तुम्हाला येथून ऑन करून घ्यायचा। ॲटोमॅटिक तुम्ही व्हॉट्सअपला कोणताही स्टेटस ठेवला तर तो डायरेक्ट आहे तो तुमच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला बसणार आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अपडेट्स आहे फक्त बीटामध्ये आता लॉन्च झालेलं आहे आणि आता कसं झालं आहे बऱ्याचशा जणांना जी की रेग्युलर यूज करतात त्यांना सुद्धा भेटलं आहे। जर तुम्हाला भेटलं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, नसेल भेटलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे आता सर्वांना भेटायला रिल आउट जी की आहे, म्हणजे जी की सर्वांना भेटायला आहे आणि आता हे जी की आहे बऱ्याचशा जणांना सुद्धा भेटलं आहे, ओके। जसं की तुम्हाला काय करायचं, हे ऑन करण्यासाठी इथे ऑनचं बटन दिसत असेल यावर क्लिक करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार त्यानंतर लोडिंग येणार आहे, त्यानंतर इथून तुम्ही वाचू शकता, नाहीतर इथून कंटिन्यूवर क्लिक करू शकता। बघू शकता शेअर युअर स्टेटस युझिंग अकाउंट सेंटर, म्हणजे जी की आहे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला दावलं आहे जी की आहे बघू शकता व्हॉट्सअपची जी की आहे ती डायरेक्ट इंस्टाग्रामला अशा पद्धतीने तुम्ही जी की आहे कोणतीही रील्स आहे ती तुमची बसणार आहे, कोणताही स्टेटस असेल तो सुद्धा तुमच्या इंस्टाग्रामला डायरेक्ट बसणार आहे। व्हॉट्सअपला ठेवल्यानंतर फक्त तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला ऑल अँड कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो जो की तो ऑप्शन आहे तो ऑन होणार आहे, ओके। काय काय कंडिशनमध्ये तुम्हाला इथे अकाउंटसुद्धा विचारलं जातं, जसं की आता बघू शकता इथे आपल्याला जी की आहेत 2 अकाउंट विचारले, तर हे जी की माझा अकाउंट आहे मी इथून सिलेक्ट केलं येस आणि ॲडवर क्लिक केलं। त्यानंतर काय होणार आहे थोडंसं लोडिंग येईल आणि तुमचं जी की असेल ते अकाउंट ऑलरेडी ते म्हणजे जी की आहे ॲड होणार आहे बघू शकता। इथून मला फेरचे अकाउंट विचारलं, कन्फर्म मी करून घेतो, ओके। कन्फर्म केला, ओके करून घेतो। त्यानंतर बघू शकता हा जी की ऑप्शन आहे हा माझा ऑन झाला आहे। येथे मी व्हॉट्सअपला कोणतीही रील्स किंवा कोणताही स्टेटस असेल तो ठेवल्यानंतर आता डायरेक्ट आहे तो माझा इंस्टाग्रामच्या स्टेटसला सुद्धा बसणार आहे अशा पद्धतीत। आणि हे खास करून एकदम बेस्ट अपडेट, थोडंसं मला वाटलं नॉर्मली छोटंसं अपडेट आहे पण एकदम बारीक, कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो कसं होतं तो तुम्हाला कसं होतं व्हॉट्सअपला जो स्टेटस ठेवला आहे तोच तुम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा ठेवायचा असतो, तर तुम्ही काय करता येथे व्हॉट्सअपला एक ठेवायचा त्यानंतर इंस्टाग्रामला ठेवायचा असं करत होता। तर आता तसं न करता डायरेक्ट व्हॉट्सअपला सेंड करायचा, डायरेक्ट इंस्टाग्रामला सुद्धा तुमचा आहे तो ॲटोमॅटिक बसणार आहे। आणि हे सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा इंस्टाग्राममध्ये अपडेट होतं ते डायरेक्ट इंस्टाग्राम सुद्धा डायरेक्ट स्टोरी ती व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही ठेवू शकता, ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि त्याच्यावर सुद्धा डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा।
आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि हे अपडेट भेटले का नाही ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.